महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक शांत पण गंभीर असा प्रश्न उभा आहे. सरकार आहे, मंत्रिमंडळ देखील आहे, निर्णय घेतले जात आहेत, अधिवेशन देखील होत आहेत. पण विधानसभा आणि परिषदेत एक महत्वाची खुर्ची रिकामी आहे, ती म्हणजे विरोधी पक्षनेत्याची. महायुतीचे सरकार हे सत्तेत येऊन जवळपास 1.5 वर्षांचा कालावधी हा लोटलेला आहे. तरीही आज तागायत महाराष्ट्राला विधानसभा आणि विधान परिषद या दोनही सभागृहामध्ये अधिकृत विरोधी पक्षनेते हे मिळालेले नाहीयेत. लोकशाहीमध्ये सत्ताधारी जितके महत्वाचे असतात तितकाच महत्वाचा असतो एक मजबूत आणि अधिकृत विरोधी पक्ष. मग हा विलंब का? ही केवळ आकड्यांची अडचण आहे का राजकीय गणित आहेत यामागे जी अधिक प्रभावी आहेत? यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. विरोधी पक्षनेतेपदाचं प्रकरण नेमकं काय आहे हे सुरुवातीला समजून घेऊयात. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या आहे 288. परंपरेनुसार एखाद्या पक्षाला अधिकृत विरोधी पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी किमान 10% सदस्य संख्या आवश्यक मानली जाते. म्हणजेच काय तर किमान 29 आमदार. सध्याच्या परिस्थितीमध्ये विरोधी बाकावरती महाविकास आघाडीचे आमदार आहेत, मात्र कोणत्याही एकाच पक्षाकडे स्वतंत्रपणे 29 आमदार नाहीयेत. हाच मुद्दा पुढे करून विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती टाळली जात असल्याचं सांगितलं जातं. पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे 10%चा नियम हा संविधानात स्पष्टपणे नमूद नाहीये. तो प्रामुख्याने संसदीय परंपरेतून आलेला निकष आहे. म्हणजेच काय तर हा तांत्रिक आधार असला तरीही तो अंतिम आणि बंधनकारक आहेच असं नाहीये. मग प्रश्न पडतो असा की विरोधी पक्षनेतेपदाचं घोडं अडलं कुठंय? एका बाजूला महाविकास आघाडीने दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची घोषणा व्हावी यासाठी सातत्यानं मागणी केलेली आहे. दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्याकडे हा अधिकार असला तरी त्यांच्या निर्णयावरती सत्ताधारी आघाडीची छाप असते. ही राजकीय वास्तवता आहे. त्यामुळे हा विषय फक्त प्रक्रियेचा नाहीये, तर तो आहे सत्ता समीकरणांचा. जर अध्यक्षांनी 10% अट शिथिल मानून एखाद्या नेत्याला विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केलं तर ते पूर्णपणे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतं. परंतु तसं होत नाहीये. इथे आणखीन एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे महायुती सरकारला अधिकृत विरोधी पक्षनेता नको आहे का? कारण विरोधी पक्षनेता हा केवळ एक पदाधिकारी नसतो, तो कॅबिनेट दर्जाचा असतो. त्याला अधिकृत माहिती मिळवण्याचा अधिकार देखील असतो. विविध समित्यांमध्ये त्यांचं महत्वाचं स्थान असतं आणि सरकारवरती अधिकृतरित्या टीका आणि नियंत्रण ठेवण्याची संस्थात्मक ताकद देखील असते. विशेषतः निवडणूक आयोग, लोकायुक्त, माहिती आयोग आणि सार्वजनिक उपक्रम समित्या अशा अनेक नियुक्त्यांमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका ही महत्वाची असते. अशा परिस्थितीमध्ये सरकारला अधिकृतपणे बळकट विरोधी आवाज नको असण्याची शक्यता राजकीय विश्लेषक मांडतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडी राजकीय बार्गेनिंगमध्ये कमी पडत आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होतो. कारण एकत्रित ताकद असूनही त्यांनी एकमुखी नेतृत्व ठरवून प्रभावी दबाव निर्माण केला आहे का? की आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि त्याचबरोबर ती नेतृत्वाचे प्रश्न यामुळे त्यांची मागणी धारदार बनत नाहीये का? विरोधी पक्षाला केवळ नैतिक ताकद पुरेशी नसते, राजकीय गणित, आक्रमक धोरण आणि रणनीती यांचीही गरज असते. याशिवाय एवढं सगळं करून सरकारसोबत एक हेल्दी संवादही हवा असतो. यातील कोणत्याही पातळीवरती आता सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरस दिसत नाहीये. म्हणून विरोधी पक्षाची गंभीर दखल घ्यावी असा विचार सरकारच्या मनात येत नसावा. लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षनेते पदाचं महत्त्व अत्यंत मूलभूत आहे. संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षावरती नियंत्रण ठेवणं, पर्यायी धोरण मांडणं आणि सरकारला उत्तरदायी बनवणं हे विरोधी पक्षाचं कर्तव्य असतं. ब्रिटिश संसदीय परंपरेमध्ये शॅडो कॅबिनेट ही संकल्पना आहे, जी सरकारच्या प्रत्येक निर्णयांवरती, कृतींवरती समांतर भूमिका मांडते. भारतातही 1977 नंतर विरोधी पक्षनेते पदाला अधिकृत मान्यता देण्यात आली आणि त्याला कॅबिनेट दर्जाही देण्यात आला. म्हणजेच हे पद केवळ राजकीय नसून संस्थात्मक आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेत्याच्या सक्षमीकरणाची परंपरा ही महाराष्ट्रातूनच सुरू झाली आहे असं अनेक राजकीय अभ्यासक सांगतात. महाराष्ट्र विधानसभेने यापूर्वी अनेक वेळा 10% अट लवचिकपणे हाताळलेली आहे. मग आज त्याच महाराष्ट्रात ही खुर्ची रिकामी का ठेवली जाते आहे? ही परंपरेला तडा देण्यासारखी बाब नाहीये का? की आजचं राजकारण हे परंपरेपेक्षा आकड्यांना अधिक महत्त्व देते? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर विधानसभा अध्यक्षांकडे अधिकार आहे. 10% हा नियम कठोर कायदा नसून मार्गदर्शक तत्व आहे.
अध्यक्ष इच्छित असतील तर सर्वात मोठ्या विरोधी गटाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता देऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ गणिताचा नाहीये तर इच्छाशक्तीचा आहे आणि हीच इच्छाशक्ती सत्ताधारी पक्षाच्या मनात येत नाहीये. तोवर याबाबत काही होईल का याबाबत शंकाच आहे. काहींच्या मते महायुती सरकारला भीती आहे की अधिकृत विरोधी पक्षनेता आल्यास सभागृहातील प्रश्न उत्तर चर्चांमध्ये आणि समित्यांमध्ये सरकारला अधिक उत्तरदायी व्हावं लागेल. विरोधी पक्षनेता हा केवळ टीकाकार नसतो तर तो शासन व्यवस्थेचा पर्यायी चेहरा असतो. त्यामुळे राजकीय पातळीवरती सरकारला एक मजबूत आणि त्याचबरोबर ती अधिकृत प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये ही मानसिकता असू शकते, जरी ती उघडपणे मान्य केली जात नसली तरीही. आता प्रश्न पुढे काय? हा तिढा लवकर सुटेल का? जर महाविकास आघाडीनं एकत्रित ताकद दाखवत दबाव वाढवला तर अध्यक्षांवरती निर्णय घेण्याचा दबाव वाढू शकतो, येऊ शकतो. अन्यथा हा विषय अधिवेशनागणिक पुढे ढकलला जाऊ शकतो. कारण विरोधी पक्षनेता पदाची चर्चा ही केवळ आणि केवळ अधिवेशन काळातच होते. परंतु दीर्घकाळ विरोधी पक्षनेत्याशिवाय सभागृह चालवणं ही लोकशाहीसाठीची आदर्श स्थिती मुळीच नाहीये. निपक्षपणाने पाहिलं तर हा प्रश्न केवळ सत्ताधारी किंवा विरोधकांचा नाहीये. हा महाराष्ट्राच्या सदृढ लोकशाहीचा प्रश्न आहे. सत्तेला विरोध हवा असतो कारण विरोधातूनच धोरणं सुधारतात. सत्ताधारी पक्ष हा मजबूत असणं हे महत्वाचंच आहे, पण तितकाच मजबूत आणि अधिकृत विरोधी पक्षही आवश्यक असतो. आज महाराष्ट्रात ही समतोल रचना अपुरी आहे. शेवटी प्रश्न फक्त एवढाच आहे की महाराष्ट्राची लोकशाही परंपरा अधिक महत्वाची की राजकीय गणितं? विरोधी पक्षनेत्याची खुर्ची भरली जाणार का? तीच खुर्ची महाराष्ट्राच्या लोकशाहीतील रितेपणाचं, रिकामेपणाचं प्रतीक ठरणार. निर्णय येणाऱ्या काळात होईलच, पण तोपर्यंत हा प्रश्न अनुत्तरितच आहे. तुम्हाला आजचं विश्लेषण कसं वाटलं? महाराष्ट्राला आता तरी विरोधी पक्षनेते मिळतील का, की एकामागून एक अधिवेशनं अशीच सुरू राहतील? तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.